जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे विविध मागण्यांसाठी बोंबाबोंब आंदोलन 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 4 च्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांच्या नेतृत्वात करण्यात आले व त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले। शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांना कमीत कमी 10,000 मानधन द्यावे व शालेय व्यवस्थापन समिती स्वयंपाकी व मदतनीस यांना जाणून बुजून त्रास देत असल्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचा हस्तक्षेप कमी करण्यात यावा व हिंगोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 167 शाळेमधील 17,963 विद्यार्थी हे मागील 4 महिन्यापासून गणवेशापासून वंचित आहेत। त्यांना गणवेश देण्यात यावा व 20 पेक्षा कमी असलेल्या विद्यार्थी संख्या असे शाळेवर शासनाने जो कंत्राटी पद्धतीने परिपत्रक जाहीर केले आहे तो परिपत्रक तात्काळ रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण आडगावकर यांनी दिला। यावेळी गजानन वैद्य, राहुल पाईकवार, भूषण हनवते, पंचफुला ठोके, सुनीता भालेराव, देवशाला कुरे, सखुबाई पाईकराव हे उपस्थित होते। हजाराच्या वर काही देणे झाले तर आमच्याकडे कोण लक्ष बी देणे झाले। आम्हाला सरकारनं असं वंचित ठेवलंय, खोटा आश्वासन देऊन वाढतात म्हणून आम्हाला 2,500 वर काहीच देणे झाले तर आम्हाला संडास बाथरूम साफ करायला लावले, खूप कामं सांगाले। सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही 2 वाजेपर्यंत कामं करतो तर आम्हाला काहीच वाहन नाही। नुसतं खोटं आश्वासन देऊन सरकारनं लाडकी बहीण मानलं, लाडक्या बहिणीचं काहीच महत्त्व ठेवलं नाही। काही वाढून दिलं, 2-2.5 हजारात काय होते आमच्या लेकराबाळाचा शिक्षणाचा खर्च, का आमचे खाण्यापिण्याचा खर्च, काही मोलमजुरी, एक तर कामही बी होत नाही दुपारून काही 2 वाजताच्या नंतर आणि काहीच नाही। म्हणजे आम्हाला दोन्हीकून मधातच अडथळून ठेवले आणि खोटा आश्वास देऊन वाढते पगार म्हणून आम्हाला जागेवर ठेवले। सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण करा, आम्हाला 7 ते 10 हजार पर्यंत महिना वाढवावा, आमच्या लेकराबाळाचा शिक्षणाचा खर्च, आमचा खाण्याचा खर्च। शासनाने जी लाडकी बहीण योजना काढली, ती लाडकी बहीण योजना म्हणजे ज्या महिला काम करत नाहीत त्या महिलेला दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजे देण्याचे कबूल केले। परंतु आमच्या ह्या ज्या महिला आहेत शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करतात आणि शिजवताना यांना आतापर्यंत मागील 20 वर्षापासून फक्त आजपर्यंत 2,500 रुपये मानधन आहे। आम्ही दरवेळेस आंदोलन करून प्रत्येक वेळेस पण महाराष्ट्र शासन आमची दखल घेत नाही। त्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे। ज्या महिला काम करत नाही त्या महिलांना 1,500 रुपये देण्यात येतात, परंतु आमच्या महिला सकाळी 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करतात। शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करून विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक सगळं जे अन्नधान्य आहे ते वाटप करतात, परंतु आम्हाला फक्त आजपर्यंत 2,500 मानधन आहे। महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की यापुढे मेनू वाढलेला आहे शालेय पोषण आहाराचा आणि मेनू वाढल्यामुळं आम्हाला महाराष्ट्र शासनाकडे एक कळकळीची विनंती आहे की आमच्या या पण लाडक्या बहिणीचा विचार तुम्ही 10,000 मानधन देऊन या लाडक्या बहिणीचा आम्हाला सन्मान करावा, एवढीच महाराष्ट्र शासनाला विनंती आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आज शाळा चालू होऊन जिल्हा परिषदच्या शाळा होऊन मागील 4 महिन्यापासून विद्यार्थी हे शालेय गणवेशापासून या सरकारने वंचित ठेवले। त्या विरोधात पण आम्ही आज आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या 20 कमी पट संख्या असलेल्या शाळेवर जो शासनाने खाजगीकरणाचं परिपत्रक काढलेले ते परिपत्रक सुद्धा महाराष्ट्र शासनाने रद्द करण्यात यावं, कारण त्यांचा खाजगीकरणाचा जोर वाढत चाललेला आहे। त्यामुळे आम्ही आज हे महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बोंबाबोंब। महान्यूज 7 साठी प्रतिनिधि गोपाल सातपुते, हिंगोली। श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल विदर्भ का एकमात्र सबसे बड़ा 4 अत्याधुनिक EECP TS3 वसुमेडिटेक USFDA अप्रूव्ड मशीन्स युक्त हॉस्पिटल। 70% से 100% तक की ब्लॉकेज, हार्ट फेलियर और कमजोर हृदय का EECP TS3 मशीन्स द्वारा इलाज। डॉक्टर प्रदीप पाटिल के मार्गदर्शन में इलाज प्रक्रिया संभव। एड्रेस त्रिमूर्ति नगर, गजानन महाराज मंदिर के पीछे, नागपुर। वेबसाइट www.eecpssh.com। कॉन्टैक्ट नंबर 7083493268 और 8390381479।